आज आहे ना मी भरपूर काम करून घेतलं आहे डीप क्लिनिंगचं. हाय हॅलो नमस्ते, शीतलच लाईफमध्ये मी तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत करते. आज काय आणले शीतलनं, तर आज आणले थोडंसं माझ्या घराचं डीप क्लिनिंग. सुट्टी आहे तर म्हटलं चला थोडं काम करून घ्यायचं, नाही तर मग असं होतच राहतं रेग्युलर. पण मग आपल्याकडे टाईम आहे तर मग थोडंसं घराचं नेटनेटकं काम करून ठेवायचं असं म्हणून मी ठरवलं. मग सगळ्यात प्रथम उठले, फ्रेश झाले आणि मग छान फ्रेश झाल्यानंतर चहा घ्यायचा. आणि चहा घेतल्यानंतर कसं छान फ्रेश वाटेल. आणि मी माझं विदाऊट शुगर ब्लॅक टी घेते आणि मग बाकीचे चहा घेतील. आणि मग असं चहा घेतल्यानंतर कसं फ्रेश वाटतं, मग कामं फटाफट होतील. आम्ही काल इडली केली होती तर म्हटलं चला इडलीचं भांडं घासून मग तेही आवरून ठेवून देऊया, मग नको घरामध्ये पसारा, तर सारखं डस्ट येतं ना घरामध्ये. म्हणून मग मी आता इडलीचं भांडं ठेवते तर मग त्याला असं कवर लावून ठेवते, जेणेकरून जेव्हा आपण यूज करू तेव्हा ते फक्त एकदाच घासावं लागेल. आणि असं कवर लावून नाही ठेवलं तर मग त्याला खूप जास्त डस्ट जमाला होऊन जातं, बसतं त्याला आणि ते खूप वेळा घासावं लागतं तेव्हा निघतं. आणि आमच्या माऊची पण गुड मॉर्निंग झालेली आहे. आणि माऊला असं खूप आवडतं, जेव्हा शूट चालू असेल तर माऊला पण असं पुढे करायला आवडतं आणि सारखं मग शूटमध्ये यायला आवडतं. दूध आणलं होतं, दूध तापून घेतलं आणि मग त्याच्यानंतर म्हटलं आता चला चहा पण करून घ्यायचा. मग चहा झाला का मग आम्ही कामाला लागू. आणि घराचं क्लिनिंगचं काम आहे म्हटल्यानंतर स्वयंपाक पण थोडासा हलका फुलका करून घ्यायचा, कमी वेळेत होईल असं. म्हणून मग माझं प्लॅनिंग चालू आहे आजचं. आणि शीतलच लाईफ या चॅनलवर असे छान व्हिडिओ येत असतात. जे काही डेली रुटीनचं थोडंफार जे काही मी करते ते. माऊला कोणता कप पाहिजे चहा पिण्यासाठी ते सांगते. माऊ तिच्या आवडीचा कप तोच पाहिजे असतो तिला. तर डेली रुटीनचं जे असतं थोडंफार ते मी तुमच्यासोबत शेअर करते. सुट्टी भेटल्यानंतर कुठेतरी फिरायला जाते माइंड रिलॅक्स करण्यासाठी, ते शेअर करते मी. आणि कधीतरी मग शॉपिंगला जाते, ते सुद्धा मी शेअर करत असते. आणि तसंच काहीतरी असेल ऋतुमानानुसार कपडे किंवा आणखी कुठे देवदर्शनाला गेले किंवा कुठं बाहेर लंच डिनरला वगैरे गेले तर अशा गोष्टी मी शेअर करत असते. अशा छोट्या गोष्टी तुम्हाला बघायला मिळतील. त्यासाठी शीतलच लाईफ या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा आणि मस्त कमेंट पण करा. रोजच्या धावपळीत मग काहीतरी वेगळं करायचं आपल्याला बरं वाटेल असं. मग हे ठरवून मग मला जेव्हा मी शूट करते तेव्हा खूप रिलॅक्स वाटतं. आणि ज्या गोष्टीतून आनंद मिळायला पाहिजे ते करायला पाहिजे, म्हणून मग मी ते करते. त्या शूट केल्यानंतर मला खरंच खूप बरं वाटतं. बोलता चहा झाला, पण आता चहा घेऊया, मग नंतर बाकीच्या कामाला लागायचे. मग चहा झाला बरं का. रोज माझं काहीतरी क्लिनिंगचं काम चालू आहे. आज हे करू ते करू असं रोज थोडं चालू आहे. आणि चहासोबत आम्ही टोस्ट घेतो आहे, म्हणजे वेगळा नाश्ता करायला नको, कारण टाईम वाया जाईल ना आमचा. या तुम्ही पण चहा प्यायला. असं थोडं केलं तर मग सगळं काम होऊन जाईल. मग नंतर कसं ऑफिसचं काम सुरू झालं का मग रेग्युलर जे आहे ते तर आपल्याला करावंच लागतं, ते तर करायचंच आहे. असं डीप क्लिनिंगचे काही कामं होत नाही तेव्हा, म्हणून म्हटलं आहे टाईम तर मग करून घेऊया. आणि मग हे कामं आवरून झाले का मग नंतर टाईम भेटला तर मग जायचं कुठेतरी फिरायला. आणि माऊच्या छोट्या भुकेसाठी मी 2 मिनिटात मस्त पॉपकॉर्न तयार करून दिलेले तिला घरच्या घरी. आणि आता बघा माझं क्लिनिंगचं काम म्हणजे हा टेबल मला क्लीन करायचा आहे, जो की मी कम्प्युटर टेबल म्हणून वापरत होते त्याला. पण मग तो खूप छोटा आहे, मग मोठा घ्यायचा होता आम्हाला टेबल. तर मग हा चांगलाच आहे, मग याचा रियूज कसा करायचा, तर मग किचनसाठी मी हा यूज करते. छान आहे तो.
चहा घ्यायला, लंच, ब्रेकफास्ट आणि डिनरसाठी मी हा टेबल यूज करत असते. तर मग टेबल छान दिसावं म्हणून मी मागेच बरेच वर्षापूर्वी म्हणजे 5-6 वर्षापूर्वी शॉपिंगला गेले होते, तेव्हा मी असे टेबल रनर छान घेऊन ठेवले होते. ॲक्च्युली मी ते किचनसाठी घेतले होते, पण मग किचन तर छानच आहे, टाईल्स वगैरे व्यवस्थित आहे, त्याला काही असं वेगळं करायची काही आवश्यकता. मग ते ना असं टेबलसाठी मी यूज करून घेते आणि मग परत खराब झालं का ते काढून टाकते. हे बघा, हे सगळे ना त्याला काढून टाकायचं. आणि मी तुम्हाला मगाशी म्हटलंच ना, आता शूट चालू आहे म्हणजे माऊ आपल्याला 101% हेल्प करणार. आणि मग माऊचं तर असं काम चालू आहे माझं. हे जुनं टेबल रनर सगळं काढून टाकणार मी सगळं, आणि त्याच्यावर नवीन छान असं चिपकून घेणार मस्त. आणि एकदम कधीतरी कामात येईल म्हणून ठेवत असते मी बऱ्याच वस्तू. तर मग आता ती शेगडी ठेवलेली होती, तीसुद्धा आता गॅस मिळतो नाही सिलेंडर, म्हणून मग शेगडीचा जास्त वापर झाला यावेळेस. मग तीही खराब झाली. म्हटलं चला तिचं पण क्लिनिंग करूया. तीही टेबलवर असते बाजूला. आणि असं भराभर असं फटाफट सगळे कामं करून टाकायचे आज. आणि मग टेबल पण छान मेकओव्हर होऊन जाईल टेबलचं पण. आणि माऊ एकदम खुश झाली. आता ते टेबल ना पूर्ण हे काढून टाकलेलं आहे. आता त्याच्यावर छान ते काढले. आता हे मस्त छान नवीन आहे. ते स्टिकर कसं असतं तसं ते स्टिकरसारखं छान त्याला आपल्या टेबलला मस्त लावून घेता येईल. आणि टेबल एकदम छान नवीन एकदम फ्रेश होऊन जाईल नवीन असल्यासारखं. हे लावून घेते मी टेबलला एकदम पटापट. आणि मग त्याच्यावर आणखी ते रनर आहे ते स्वच्छ धुवून मग ते टाकून घ्यायचं. मग असं छान मस्त टेबलचं मेकओव्हर होऊन जाईल माझं. तिकडनं ती माझी बहीण आहे ती व्यवस्थित ते धरते, इकडनं मी प्रेस करते. ते लावायला 2 लोक तरी पाहिजेच, त्याला एकट्याने नाही लावता येणार ते, कारण मग ते असं चुरगडून जाईल परत, मग ते व्यवस्थित बसत नाही. म्हणून मग 2 लोक पाहिजे ते लावण्यासाठी. झाला टेबल माझा एकदम रेडी झाला आहे. सेल टेबलला छान फटाफट आम्ही टेबल रनर लावून घेतोय. मी आणि बबलू दोघं मिळून आम्ही करतोय. आणि कारण कसं आहे, रनर लावताना आहे ना एकट्याकडून नाही लावलं जाणार, ते 2 जण तरी पाहिजेच. एका जणाने ते स्टिकर ओपन करायचं आणि इकडनं ते व्यवस्थित लावत जायचं. अशा पद्धतीने मी जुना आणि खूप खराब दिसणारा टेबल एकदम फ्रेश नवीन करून टाकलेला आहे आणि खूपच छान आहे. आता मी ब्रेकफास्ट, लंच आणि डिनरसाठी याला यूज करू शकते. असं अधूनमधून त्याला क्लीन करावं लागतं, हे चेंज करावं लागतं रनर, तेव्हा तो खूप छान दिसतो. आणि अशा पद्धतीने आजचा सुट्टीचा दिवस मी घालवलेला आहे. आणि सुट्टी आहे तोपर्यंत फटाफट घरातले काम आवरून घ्यायचे. हे मागच्या व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला सांगितलं होतं. बघा भारी दिसतोय बाबू, खूप छान, म्हणजे खूप छान झालेला आहे माझा टेबल, खूप छान दिसतो एकदम. मला तर खूपच आवडतोय. आणि हा व्हिडिओ आहे ना मी म्हणजे 15-20 दिवसापूर्वीच मी शूट करून ठेवलेला. अपलोड करायला खूप लेट झालं आहे मला, कारण टेक्निकल प्रॉब्लेम होता, तर व्हिडिओ अपलोड होत नव्हता. प्रॉब्लेम यायचा त्याला, मध्ये मध्ये अटकत होता व्हिडिओ. म्हणून मग ते फायनली आज व्यवस्थित केलं मी आणि मग आज व्हिडिओ अपलोड करते.
आणि मग चला हे झालं का मग पटकन स्वयंपाक करायचा. मी मगाशी म्हटलंच तुम्हाला कमी वेळेत मला स्वयंपाक कसं करता येईल. तर मग दही होतं घरात, तर पटकन दही फ्राय करून घेतलं फोडणी देऊन, दहीला फोडणी करून घेतलं आणि मग त्याच्यासोबत केली मी चपाती. आणि मग पटकन स्वयंपाक पण, कारण कसं इतर कामं करत असताना मग थकलेलं असतं. मग चला मग सगळंच काही करत बसायचं म्हणून मग फटाफट दही केली आणि मग त्याच्यासोबत मी चपाती केली. आणि अशा पद्धतीने मी आजचा दिवस घालवलेला आहे. आणि खरंच सगळे कामं माझे असे स्टेप बाय स्टेप होत आहे, खूप छान होत आहे व्यवस्थित. हे बघा हे दही होतं ते, त्याला छान असं रेग्युलर आपले मसाले, हळद, मीठ, आपलं काय धना पावडर आणि कांदा लसूण वगैरे फोडणी करायचं आणि त्यात दही घातले. अशा पद्धतीने मी आजचा दिवस घालवला. व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा.